कधीतरी नाराज होऊन पाहावं. लोक तुम्हाला सोडायला तयार होतील, पण मनवायला नाही. कितीही चांगलं वागलं तरी माणसाला स्वार्थी ठरवलं जातं. या दुनियात खऱ्याला लांब आणि खोट्याला जवळ केलं जातं. तुम्ही चांगलं वागून सुद्धा तुमच्या गुणांची किंमत जर लोक करत नसतील तर तुम्ही निराश होऊ नका, कारण ही चूक तुमची नाही. कारण सोन्याची किंमत करण्याकरता सोनारच असावा लागतो. भंगारवाल्याला सोन्याची किंमत कळत नसते. आपले डोळे तेच लोक चांगले उघडतात ज्यांच्यावरती एकेकाळी आपण डोळे झाकून विश्वास ठेवला होता. कारण आजकालच्या दुनियामध्ये कोण कधी आपला विश्वासघात करेल हे अजिबात सांगता येत नाही. आयुष्यात आपल्याला शत्रू कमी त्रास देतात, पण जे आपले असल्याचं नाटक करतात ना, तेच जास्त तोडून जातात. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमचं नुकसान करत असतात. ते तुमचं सक्सेस सहन करू शकत नाहीत, पण समोर येऊन सांगायची हिंमतही नसते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शत्रू कधीच लपून वार करत नाही, तो समोरून येतो. पण खोटा मित्र तो तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच पाठीवर वार करतो. तुम्ही सगळ्यांना मदत करा, पण स्वतःचं नुकसान होईल इतकी नाही. विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही. कारण आयुष्यात एक वेळ येते जेव्हा तुम्हाला समजतं तुमचं चांगुलपणच तुमची कमजोरी बनवलं गेलंय. पण ऐका, तुम्ही बदलू नका. तुमचं मन चांगलं ठेवा. फक्तच कोणाला किती जवळ ठेवायचं हे शिका. सगळ्यांना इम्पॉर्टन्स देऊ नका. जे तुम्हाला व्हॅल्यू देतात फक्त त्यालाच द्या. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून खोट्या लोकांपासून दूर राहा आणि स्वतःवर काम करा. कारण लोकांचं बोलणं मनावर घ्यायला लोक पण त्या लायकीचे असायला पाहिजे. इथे निर्णय माणसांवर नाही, फायद्यावर घेतले जातात. ज्यांची गरज उरत नाही त्यांना हळूच बाजूला सरतात. काम संपाल्यावर संबंध कसे तोडायचे हे शिकवणाऱ्या लोकांचे सुद्धा मनापासून आभार. सोनं मोडून पुन्हा सोनं घेता येतं, पण सोन्यासारखे माणसं सोडून गेली की पुन्हा मिळतील याची खात्री नसते. कारण दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात सगळेच पूर्वज दिसतात, पण माणसात माणूस का दिसत नाहीये. लोकांना मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाला मदत करणं शहाणपणाचं नसतं. कारण काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. कुटुंबाप्रमुखाला मरणाची जितकी भीती वाटत नाही, त्यापेक्षा जास्त भीती आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याचीच वाटत असते. श्रीमद भगवद्गीतामध्ये लिहिलाय, माझ्या भावा, सगळं काही दाव्यावर लागलं तरी चालेल, पण पार्थ अपमानाचा बदला कधीही समझोत्याने घेऊ नकोस. तुम्ही कितीही समजावलं तरी प्रत्येक माणूस फक्त तेवढंच ऐकतो जे त्याच्या कामाचं आणि फायद्याचं असतं. हीच आहे आयुष्याची कडू पण खरी सत्यता. माणसांना जपता जपता माणसं तुटून गेली. मला वाटायचं सगळेच आपले आहेत, पण हा गैरसमज ते जाता जाता खरा ठरून गेली. जे लोक आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली बदनामी करत होते, एक काळ होता ती लोक आपल्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होते. खूप विश्वास ठेवला होता काही लोकांवर, पण त्यांनी शिकवलं, गरज संपली की माणसंही बदलतात. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवायचा, सरळ बोलायचं, खरं बोलायचं आणि तोंडावर स्पष्ट बोलायचं. त्यामुळे जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते निघून जातील. कोणी कोणाला बर्बाद करायला मोकळं आहे का? तुमचं कर्म तुम्हाला बर्बाद करतंय. लोक का बर्बाद करतील? सगळ्याला माफी आहे, पण कर्मला माफी नाही. कर्माला माफी नाही. थोडा काळ आहे, पण बदला नक्की आहे. जय हरी माऊली.